ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 मध्ये जी वोटिंगची मशीन होती त्याला पूर्णपणे नाव काय त्यांचं अंबादास पाटोळे भारतीय जनता पक्षाचे हे कार्यकर्ते आहेत आणि पोलिंग एजंट आहेत आणि आमच्या उमेदवार काय अंकिता पाटोळे यांचे ते पती आहेत आणि श्रीकांत दोरकर अतिशय गुंड प्रवृत्तीची ही पूर्ण जी सिच्युएशन आहे आणि अतिशय लोकशाहीला काळिंबा फासणारी ही प्रवृत्ती आहे असं मला वाटतं. नेमकं काय घडलंय, काय झालंय ते अगोदर समजावून सांगा. मशीन त्या ठिकाणी मी नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे. मला साहेबांनी आत बोलून ती मशीन दाखवली. त्या मशीनचा पूर्णपणे चुरा झालेला आहे, पूर्णपणे ती उद्ध्वस्त झालेली आहे मशीन. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये त्यांचं काहीतरी इंटेन्शन असू शकतं किंवा आहे आणि ह्या दोघांनी मिळून ते कृत्य केलेलं आहे. आणि आमची ही मागणी आहे की फेर मतदान व्हावं. एकंदरीतपणे ही सगळी घटना घडल्यानंतर तुम्ही निवडणूक आयोगाकडे काय तक्रार केलेली आहे? तुमचं तक्रार त्यांनी दखल घेतलेली आहे? तोंडी केली आम्ही ॲप्लिकेशन दिलेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना, पालकमंत्री साहेबांना पण ॲप्लिकेशन देणार आहे, निवडणूक आयोगाला पण देणार आहे आणि आमच्या लेवलवरती आम्ही ॲक्शन घेणार आहे. पालकमंत्री साहेबांना पण ॲप्लिकेशन देणार आहे, निवडणूक आयोगाला पण देणार आहे आणि आमच्या लेवलवरती आम्ही ॲक्शन घेणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आम्ही मशीनबद्दल विचारणा केली. आम्हाला त्या ठिकाणी डेटा प्रोव्हाइड करा जे काही आत्तापर्यंत झालं आहे. त्यानंतर मशीनचा जो काही नंबर वगैरे आहे, बॅटरी नंबर वॉटेवर सगळं काही आम्ही त्यांना मागितलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ते प्रोव्हाइड करतील. पण अजूनपर्यंत आमच्यापर्यंत काही पोचलेलं नाही आहे आणि आम्ही अजूनही डाऊटफुल आहोत